हॅलो गाईज. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती. तर सकाळचे मी सर्व कामं आवरले, सकाळचे फ्रेश वगैरे झाले आणि नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता बाबासाहेबाची पूजा करत आहे, वंदना वगैरे आता घ्यायची आहे. आणि इथं मी मेणबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत, पूजा चालू आहे. तर वंदना घेतली, सकाळचे सर्व कामं पारशा वगैरे सर्व मी कामं आवरले, घरं वगैरे पुसून घेतले, बाहेरचं झाडलं, साफसफाई सर्व कामं केले. आणि फ्रेश झाल्यानंतर मग नाश्ता बनवून ठेवला आहे. नाश्ता केला नाही मी, आता पूजा वगैरे झाल्यानंतर मग नाश्ता वगैरे करेन. आता पूजा चालू आहे. आता एवढी पूजा झाल्यानंतर स्वयंपाक बनवायचा. तर विचारलं ह्यांना काय बनवायचं, तर हे म्हटले की मला आवडत नाही पुरी भाजी. पण माझं कसं आहे, मी प्रत्येक 14 एप्रिलला की असं आहे की पहिल्यापासूनच नेमकी पुरी भाजी बनवते. तर मी याची रेसिपी वगैरे नाही दाखवली, पुढच्या वेळेस दाखवून मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच. तर पुरी भाजी बनवली आहे पहा, ते खीर बनवली आहे, ही पापड, कुरवडी आणि राईस. ती बटाट्याची भाजी आहे, रस्सा भाजी बनवली, म्हणजे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, असं पुरीसोबत खायला. आणि त्याच्यामध्ये वाटाणा टाकले, तर वाटाणा आणि बटाटे असं भाजी छान बनवते मी. आणि खीर आहे, ड्रायफ्रूट्स टाकून त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके असं टाकलेले आहेत. तर नवीन असाल तर सबस्क्रायबर करा, जुने असेल तर लाईक कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाहीत मित्रांनो, सांगत नाहीत का, खूप लोक असं ठीक आहे तुम्ही ओळखत नाहीत मला. तर जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर काहीतरी सांगा ना मला की हां छान आहे, काहीतरी आहे काहीतरी. तर मी आता पहा, आता सर्व कामं माझे आवरले. तर मी आता साडी घातली, लुक केला आहे मी 14 एप्रिलसाठी, कसा लुक केलेला आहे पहा. तर माझ्याकडे होती म्हणजे व्हाईट कलरची साडी, ड्रेस पण होता, पण ही नवीन साडी होती, त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलं असं काहीतरी वेगळं. तर त्या माझ्या ओळखीच्या टेलरने त्यांनी समोर डिझाईन केली, ती मला आवडलं. ती कारण फर्स्ट टाईमच घातलेली आहे, नवीनच साडी आहे. तर असा लुक केला आहे मी काय पार्लरमध्ये जात नाही, जास्त मेकअप पण करत नाही, घरच्या घरी माझी मी करते. तर चला मग आता आम्ही इथं आलो तर आंबेडकर पार्कमध्ये, लातूरला आंबेडकर पार्कला आलो. तर माझी खूप इच्छा होती की वर जाऊन दर्शन घ्यावं, आणि मी असं ते हार पण घेतला होता. पण वर का एवढा खूप गर्दा होता, बापरे एवढा गर्दा होता ना, खूपच गर्दा होता. मी तर फार, आणि मला सवय नाही असं गर्दा वगैरे, धूळची ॲलर्जी आहे, आणि आज फार असं माणसं वगैरे गर्दा आणि ते असं मला ना अजिबात सहन होत नाही. तर खूप गर्दा होता, तर मला दर्शन काय भेटलं नाही. माझी खूप इच्छा होती तिथं वर जाऊन बाबासाहेबांना हार वगैरे घालायची, वंदना, पण नाही, खूप गर्दा होता. आणि मग आम्ही असं 4-5 पाहिल्या, कारण तिथं आंबेडकर पार्कामध्ये सर्व लातूर म्हणजे सोसायटीमधल्या वगैरे सगळेच लातूरच्या इथं काय म्हणतात जयंती येतात इथं, म्हणजे आय थिंक, मला पण एवढं माहीत नाही, पण असं म्हणतात की आंबेडकर पार्कमध्ये सर्व लातूरमधल्या हे असं म्हणजे भीम आपले बाबासाहेबांच्या जयंती वगैरे तिथे येत होते ते गाड्या म्हणजे वेगवेगळ्या गाड्या येत होत्या असं मिरवणुकीच्या. तर DJ वगैरे असे होते, लोक म्हणजे नाचत होते, डान्स वगैरे चालूच होत आहे, खूप गर्दा होता. तर कमेंट करून नक्कीच सांगा मला कशी आहे आमची लातूरची आंबेडकर पार्कची.
14 एप्रिलची जयंती कशी झाली हे नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मला सपोर्ट करा. मी दररोजचे डेली व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. बघा किती पब्लिक आहे, खूप पब्लिक आहे. एवढी पब्लिक बापरे. मी तर कारण ते गोंधळूनच गेलते आणि कारण मला असं सवय नाही आहे. इथून घरून वाटतं की चला आपण भारी बघावं हे, पण कसं आहे लोकांना फार असं विचित्र. मला काय वाटतं ठीक आहे आपण आलोत ना, पण ह्याच्यामध्ये मिक्सही असतात काही लोक ते चांगले पण आणि ते खाऊन पण असणारे पण लोक, पण असं नाही आहे. ते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आनंद म्हणजे त्यांची जयंती साजरी करायला ना, कुठंतरी आनंदाचा क्षण आहे. तर ते आनंदाचा क्षण हे म्हणजे चांगल्यापणे साजरा करावा असं मला वाटतं. की काय लोक आता काय सांगायचं काय म्हणून आता मी व्हिडिओ काढत आहे. कशाला उगाच लोकांचं की आपण असे करतात तसे काय. प्रत्येकाला स्वातंत्र्य आपल्याला काय करायचं. पण माझं म्हणणं आहे की आपण खुशीचा दिवस आहे, खुशीचा म्हणजे आनंदाचा दिवस आहे, तर चांगलं खाल्लं पाहिजे, डान्स केला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. तर हे असं काय खाणं पिणं तर पार तिथं मला तर असं डोकं दुखत होतं. ते पुड्या आणि ते वासन ते असं ड्रिंक केलेले लोक होते. फार मी तर आजारीच पडले ते वासानं. मला तर अजिबात